आजच्या या प्रचार सभेला उपस्थित देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, मंचावर उपस्थित असलेली सर्व सन्मान्य मंडळी, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या मतदारसंघातील सर्व सन्मान्य नागरिक, युवा मित्र आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे 5व्या टप्प्याची निवडणूक ही 20 तारखेला त्यानिमित्ताने होत आहे। पहिल्या टप्प्याची निवडणूक झाली विदर्भामध्ये, दुसऱ्या टप्प्याची निवडणूक विदर्भात झाली, तिसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्र, चौथा टप्पा मराठवाडा आणि 5वा टप्पा या ठिकाणी आता या उत्तर महाराष्ट्रात त्यानिमित्ताने होत आहे। या 4 टप्प्याच्या निवडणुकीमध्ये जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र आहे की या 4ही टप्प्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे त्यानिमित्ताने उमेदवार निवडून येणार आहे, अशा प्रकारची चित्र आहे। आणि म्हणून या 5व्या टप्प्यामध्ये सुद्धा या भागामध्ये जेवढे आपले उमेदवार आहे, खास करून या दिंडोरी मतदारसंघामध्ये जे आपले उमेदवार आहेत त्यांना विजयी मोठ्या संख्येने करण्यासाठी आजची सभा त्यानिमित्ताने इथे आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला माहित आहे आज महाराष्ट्रासमोर किती प्रश्न आहेत। महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे। इथे अनेकांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं आज बेरोजगारी आमच्या तरुणांची काय परिस्थिती आहे। आज आपल्याला सांगतो की मोठ्या प्रमाणात शासनामध्ये आज नोकऱ्या उपलब्ध असताना सुद्धा हे सरकार युवकांच्या हाताला नोकऱ्या देत नाही। कंत्राटी पद्धती यांनी चालू केली। मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येणार होते ते मोठे मोठे उद्योग आपल्या गुजरातमध्ये गेले, दुसऱ्या राज्यात गेलेत, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या युवकांना त्या निमित्तानं त्यांच्या हाताला काम मिळालं असतं। आपल्या माहितीसाठी सांगतो, एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्याचा नुकताच एक रिपोर्ट आलाय। त्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की जेवढे भारतामध्ये शिक्षित मुलं आहेत, जे ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, असे जे शिक्षित मुलं आहेत त्याच्यातले 83% मुलांच्या हाताला आज काम नाही, त्यांना नोकऱ्या नाही, असा आंतरराष्ट्रीय रिपोर्ट आलेला आहे। पण याकडे राज्य शासन लक्ष द्यायला तयार नाही। आज मोठ्या प्रमाणात ते शेतकरी आहेत। आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय तुम्हाला जास्त माहित आहे। कांद्याच्या बाबतीत काय आपल्याला माहित आहे। आज तुम्हाला सांगतो 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी एक आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना की 2022 पर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करील असं आश्वासन दिलं होतं। झालं का दुप्पट? आज तुम्ही मी त्यांचा व्हिडिओ दाखवतो, ऐका जरा नरेंद्र मोदी साहेब काय म्हणत होते। तो लाव रे जरा व्हिडिओ तो। अरे आवाज काय झाला? चला जाऊ दे, नरेंद्र मोदी साहेबांचा आवाज बसला। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून सांगितलं होतं, उत्पन्न दुप्पट झालं नाही। आज जीएसटीच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना लागतात त्याच्यावर मोठा जीएसटी त्या निमित्तानं लावलेला आहे। तुम्ही जर बाजारात गेला, तुम्हाला जर कोणाला हिऱ्याची अंगठी तयार करायची आणि तुम्हाला हिरा खरेदी करायचा आहे तर हिऱ्यावर आहे 3% जीएसटी। पण तुम्हाला जर खताचं पोतं घ्यायचं आहे, खताचा पोत्यावर आहे 18% जीएसटी। तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर ट्रॅक्टरवर आहे 28% जीएसटी। आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल वापरतात। मोटरसायकल जर वापरायची आहे, मोटरसायकल जर खरेदी करायची त्याच्यावर आहे 23% जीएसटी। म्हणजे ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना लागतात त्याच्यावर जास्त जीएसटी आणि ज्या गोष्टी अतिशय खूप श्रीमंत लोकांना लागतात त्याच्यावर कमी जीएसटी, अशा पद्धतीनं हे शेतकरी विरोधी सरकार आहे। एवढं आपण त्या निमित्तानं लक्षात ठेवावं। आता 10 दिवसापूर्वी खताच्या किमतीमध्ये 10 दिवसापूर्वी 20% या सरकारने वाढ केली, 20% वाढ केली खताच्या किमतीमध्ये। अशा पद्धतीने बंधू आणि भगिनींनो, शेतकरी विरोधी सरकार आहे आणि मोठ्या प्रमाणात खोटं बोलणारं सरकार आहे। आपल्याला माहित आहे माननीय शरद पवार साहेब जेव्हा भारताचे कृषी मंत्री होते त्यांनी कशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। मधल्या काळामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी आले होते, आता 4-5 दिवसापूर्वी, तेव्हा शरद पवार साहेबांना बोलताना सांगितलं की शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री म्हणून काय केलं। मी आपल्याला सांगतो, 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी एका वर्तमानपत्राला इंटरव्ह्यू दिला होता। त्या वर्तमानपत्राच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी माननीय शरद पवार साहेबांबद्दल बोलताना बोलले होते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी शरद पवार साहेबांना बोलताना जे बोलले होते त्यांनी सांगितलं होतं, नरेंद्र मोदींनी यांनी सांगितलं होतं की पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्याच्या विकासाच्या दिशेनेच। पुढे त्यांचे 2 वाक्य मी परत वाचून दाखवतो।
माननीय पवार साहेब यांनी शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांनी जो संघर्ष केला, यांनी जो प्रयत्न केला, याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या सातत्याचा आग्रह आणि दबाव यामुळेच शेतकऱ्यांना कृषी मंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगले भाव त्या निमित्तानं त्यांच्या कृषी मंत्रीच्या काळामध्ये मिळालेत. आणि म्हणून त्यामुळे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं मसीहा हे शरद पवार साहेब आहे. हे नरेंद्र मोदी साहेब बोलले होते, पण आता लोकसभा आली, आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं शरद पवार साहेबांवर टीका करायची, अशा पद्धतीने टीका करतात. ह्या सर्व गोष्टी बंधू आणि भगिनींनो आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे जास्ती वेळ घेणार नाही. एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो, आज संपूर्ण भारतामध्ये द्वेषाचं राजकारण चालू आहे. मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो आणि गृहमंत्री असताना हे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर एका परमवीर सिंग नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला माझ्यावर खोटा आरोप करायला लावला. माझ्यावर आरोप झाला, 100 कोटीचा माझ्यावर आरोप झाला. यांनी ते भारतीय जनता पार्टीने मग ईडी लावली, माझ्या मागे सीबीआय लावली, मला अटक केली. आणि अटक केल्यानंतर त्याची जेव्हा चौकशी झाली, 4-5 महिने चौकशी झाल्यानंतर जेव्हा केस कोर्टामध्ये गेली, हायकोर्टाने संपूर्ण प्रकरण ऐकलं, सगळ्यांचे जबाब घेतले. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सुद्धा संपूर्ण ऐकून घेतला. आणि त्या निमित्तानं न्यायमूर्ती चांदीवालांनी कोर्टाने सांगितलं की अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. अनिल देशमुखावर आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही. आणि अनिल देशमुखावर आरोप झाले ते हवेमध्ये आरोप करण्यात आले. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कटकारस्थांना मी बळी पडलो. हायकोर्टाने आदेश दिला, सुप्रीम कोर्टामध्ये ईडी गेली, सुप्रीम कोर्टाने सुद्धा तोच आदेश कायम केला. त्याच्यामुळे 14 महिन्यानंतर मी बाहेर आलो. अशा पद्धतीनं या भारतीय जनता पार्टीचं आपल्या विरोधकाचे तोंड बंद करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. आपण रवींद्र वायकरचा आपल्याला माहित आहे, रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार मुंबईचे, आज ते विरोधी पक्षाकडनं म्हणजे आज ते धनुष्यबाणावर उभे आहेत. त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला 5-6 दिवसापूर्वी. ते पहिले उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर होते. त्यांनी इंटरव्ह्यू दिला, मी आज उद्धवजी ठाकरे यांना सोडतोय कारण की माझ्या समोर फक्त 2च पर्याय होते, एक तर जेलमध्ये जा, नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला सहकार्य करा. त्यांनी दुसरा पर्याय नेमला आणि त्या दुसरा पर्याय निवडला आणि ते भारतीय जनता पार्टीच्या तिकडे गेले. 3 साल पहले मुझे भी ये भारतीय जनता पार्टी ने बोला था कि हमारे साथ समझौता करो. उस वक्त मैंने बोला कि अनिल देशमुख जिंदगी और जेल में रहेगा लेकिन आपके साथ समझौता करेगा नहीं. असं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिली ईडीची रेड झाली. मी सुद्धा यांच्यासारखं पळालो असतो तर माझ्यावर काही झालं नसतं, मी आतमध्ये गेलो नसतो. पण अशा पद्धतीनं हे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं काम संपूर्ण भारतामध्ये चालू आहे. एक आदिवासी आमचे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना खोट्या केसमध्ये ॲडमिट टाकलं. एक आमचे दिल्लीचे माननीय केजरीवाल साहेब, आपचे अतिशय चांगलं काम त्यांनी दिल्लीत केलं मुख्यमंत्री म्हणून, त्यांना खोट्या केसमध्ये ॲडमिट टाकलं. संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते, त्यांना खोट्या केसमध्ये ॲडमिट टाकलं. अशा पद्धतीनं संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आणि या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे. चुकीने यांना मत देऊ नका. मागच्या ज्या तुमच्या या भागातनं ज्या मंत्री होत्या, ज्यांना तुम्ही खासदार म्हणून दिलं होतं, काय त्यांनी काम केलं याची सुद्धा आपल्या कल्पना आहे. आणि म्हणून एक भास्करराव सारखा एक चांगला उमेदवार, सज्जन उमेदवार, ज्याला चांगल्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांनी काम केलं आहे, अशा प्रामाणिक उमेदवाराला आपण सर्वांनी बहुमताने निवडून द्यावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.